खरोखर माझी स्तुती केली की आज रत्नागिरीमध्ये पणबोरा हे खरोखर माझ्या गुरुजींचे आशीर्वाद. मी मला माहिती असेल मी बोंगडे 14 पासून शिकतो आणि तेव्हापासून आमची जी नाळ आहे आई वडिलांची नाळ वेगळी असते आणि एका गुरु शिष्याची नाळ वेगळी असते आणि 100% तेवढं स्वयंभुवानी माझ्यावरती आजपर्यंत केलं आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादामुळे आज इथपर्यंत पोहोचू शकलो. पण आज मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा आम्ही राहतो, आता बरेचशा ठिकाणी या ठिकाणी मुंबईकर सुद्धा आले, आज तुमचा जरी आम्ही विचार केला साधा तरी आज समुद्रात खोल जाऊन मच्छीमार करणं काही सोपी गोष्ट नाही आहे, किती कठीण गोष्ट आहे. स्वतःची फॅमिली किंवा स्वतःची आई बायको घरात किती वाट बघते. नोकरी करणं खूप सोपं आहे पण मच्छीमारी करणं खूप कठीण आहे. त्याच्यामुळे एका जोरदार टाळ्या आमच्या बांधवांसाठी वाजवा आम्ही. कारण मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा आम्ही जातो तर आपली जेवढी बिकट परिस्थिती आहे त्या दिवशी मंडळी तुम्हाला खरं सांगतो इतकी वाईट गोष्ट घडली आणि कोणासोबत घडू नये. माझं ऑफिस, मी अंधेरीला कामाला आहे आणि माझ्या बाजूच्या ऑफिसमध्ये आग लागली. शॉर्ट सर्किट झालं, विचार करा. शॉर्ट सर्किट झालं, आग लागली आणि त्या आगीमध्ये सगळे जळून मेले. विचार करा, सगळे जळून मेले. फक्त एकटाच माणूस एक वाचला, असा बसा चालत चालत घरी आला, डोक्याला हात लावून बसला. आता साजिद आहे आपला नवरा, थोडा कापत कापत चालत चालत घरी आला. हे बघितल्यानंतर बायको आली, तांब्यावर पाणी पिलं. पाणी प्यायल्यानंतर शेवटी त्या बायकोने विचारलं सुरुवात हो झाला तरी काय, तर तो माणूस सांगता आलं काय सांगू, माझ्या ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट झालं, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि माझ्या ऑफिसमध्ये सगळे जळून मेले, फक्त मी एकटाच वाचलो. एवढं ऐकल्याबरोबर ती शेवटी बायको ती ऐकणार ती म्हणजे हो माझा नशीब चांगला, मी आजपर्यंत केलेला पुण्य चांगला म्हणून तुम्ही वाचलात. पण एक मला सांगा, बाकीचे सगळे जळून मेले, तुम्ही एकटेच कसे काय वाचणार. तेव्हा ती बाई काय तेव्हा तो माणूस काय सांगता, अगं बाकी काय नाही, मी तंबाखू जो खाल्ला होता ना तो बाहेर थुंकायला गेलो म्हणून मी त्या आगीपासून वाचलो. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की व्यसन एखाद्या वेळेस माणसाला. आता एक वर सांगितलं की आमच्याकडे 30, 90 आणि 60 वाले प्रेक्षक असतात, पण इथे कोण त्याचा तो माणूस नाही 100%. वर तो विषय 30, 90, 60 वरच असतो. वरचा विषय तो भारी आहे. त्याच्यामुळे बुवाने सांगितलं की 20 रुपये कोणीतरी दिल्या आणि बुवाला सांगितलं की बुवा डांबार लाव. बुवा भजनात कोण डांबार लावली 100%. समोरच्या बुवा वाईट बोलून भजन होता असं नाही ना. त्या ठिकाणी एक फरमाईश होती 100% बरोबर. गजराची सुरुवात मी जे गाण्याने करतो ते माझ्या छत्रपतींचं गाणं. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि या कोकणातील सुप्रसिद्ध बुवा, आमचे ज्येष्ठ बुवा सन्माननीय नारायण मिरजोळकर, कोकणरत्न नारायण मिरजोळकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये जर पाठवू शकेल धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारतो, त्यांना लाख धन्यवाद देतोय. ज्या गाण्याने मी गजराची सुरुवात नेहमी करतो ते छत्रपती शिवाजी महाराज. कारण जर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्रात नसते तर आपल्या अंगणातली तुळस आणि आपल्या देवळावरचे कळस आपल्याला कधीच दिसते नसते. एका जोरदार टाळ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वाजला. कारण प्रत्येक भजनी बुवाने आपल्या महाराजांची आठवण करून दिलं. आपल्या भजनात खूप गरजेचं आहे. पण सध्या काय झालंय, तिकडची गाणी म्हटल्याशिवाय आपलं भजन पूर्ण होतं. छत्रपती शिवाजी महाराज एवढी ताकद त्या 2 राजांमध्ये होती. जिजाऊचं बाळ किल्ल्यावरी खेळ, जिजाऊचं बाळ किल्ल्यावरी खेळ, सह्याद्री पूर्ण जिंकला राजान, सह्याद्री पूर्ण जिंकला शिवबा.
मानणारा, त्र म्हणजे त्रस्त शत्रूला करणारा, प म्हणजे परस्त्री माते समान मानणारा, ती म्हणजे या तिन्ही जगात वावरणारा शिवाजी, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे त्यांच्या वाणीमध्ये तेज आहे, जी म्हणजे जिजाऊचा प्रिय पुत्र महाराज, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे या राष्ट्राचा हितचिंत, आणि ज म्हणजे या जनतेचा राजा, तो छत्रपती शिवाजी महाराज माझा, तो छत्रपती शिवाजी महाराज माझा, तो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. या राजांचं नाव घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्या मराठी माणसाची मान कायमवरती ताठ राहिली यासाठी ज्यांनी काम केलं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जोरदार टाळ्या आमच्या बाळासाहेबांसाठी वाजवा. गजल या मंडळावरून केलाय, कारण हा आषाढीचा मामदोत्सव आहे आणि त्यानिमित्त हा गजल गाण्याचा प्रयत्न करतो. एक फरमाईश होती ती पूर्ण करूया. उद्धरायाला तू भक्त जना, गौरी पुत्र देवा तू दया घना, प्रथम वंदन तुला मित्र सन्मान्य संदीपजी मोरे शाहीर शक्ती तुऱ्यामधलं गाणं आहे. वारी मागाचे गाणं म्हणतात कुठलं? सिंधुदुर्ग शोभे काळी दोन ना म्हणतात, पांढरी दोन पेटी असून पण, पांढरी दोन पेटी असून पण रत्नागिरी माझी आहे नवरत्नाची खाण, कलगी तुरान मन कलाही मान, कलगी तुरान मन कलाही मान, कलगी तुरान मन कलाही मान, शिमगा भाई त्यात नाचे संकटूर, मायारू माझी मला नावी
या ठिकाणी सलोनी पुरुषोत्तम नाटेकर आणि पूजा पुरुषोत्तम नाटेकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पार्श्व केलं. धन्यवाद. मंडळाकडून स्वीकार करून त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. धन्यवाद. गाणं कसं आहे त्याच्या स्केलला म्हटलं की मजा येते. चला ओके गजल म्हणूया. विठ्ठल 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 बोला. निसर्गरम्य तुळसुंचे गाव कोकणाची आशान. निसर्गरम्य तुळसुंचे गाव कोकणाची आशान. अथांग समुद्र पसरला साऱ्या गावाच्या बाजून. पसरला साऱ्या गावाच्या बाजून. निसर्गरम्य असे गाव आणि गावाच्या संपूर्ण बाजूने अथांग असा समुद्र पसरला म्हणून म्हणतोय. अथांग समुद्र पसरला साऱ्या गावाच्या बाजून. तुळजादेवी मातेच्या नावाला गावाला. तुळजादेवी मातेचे आज नाव लाभलं गावाला. तुळजादेवी मातेचे आज नाव लाभलं गावाला. बघा या ठिकाणी तुळजादेवीचं मंदिर आहे आणि या तुळजादेवीच्या मंदिरावर या नावाचं नाव तुळसुंदे असं पडलंय म्हणून काय म्हणतोय. तुळजादेवी मातेचे आज नाव लाभलं गावाला. 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 विठुला माने पावन झालो. विठुला माने पावन झालो. गाऊया भजनाला. हरिनामाचा गजर घुमला तुळसुंदे गावाला. हरिनामाचा गजर घुमला तुळसुंदे गावाला. हरिनामाचा गजर महापुरुष विठ्ठल मंदिर हो असे उपसवाडिता. 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 आमोत्सव ही परंपरा वर्षानुवर्षे गावात. आमोत्सव ही परंपरा वर्षानुवर्षे गावात. आमोत्सव ही परंपरा वर्षानुवर्षे
महान विठ्ठल रखुमाई प्रासादिक मंडळाची होया शान विठ्ठल रखुमाई प्रासादिक मंडळाची होया शान विजय गणपत रोहिला सामित गाजविती मजनाला विजय गणपत रोहिला सामित गाजविती मजनाला बघा या गावात भजनाची परंपरा पहिल्यापासून आहे. या ठिकाणी माझ्या बाजूला बसलेले सन्माननीय माझे गुरुबंधू अमित बुवा टोर्लेकर रोहिदास बुवा असतील, त्यानंतर विजय बुवा असतील, गणपत बुवा असतील. अतिशय सुंदर भजनाची परंपरा जशी पंचरत्नाने चालवली. आता पंचरत्नांची आठवण बुवाने करून गेलं काय कदम बुवा कवडीतला दमडीतला मडक्यातला बोला कदम कदम ह्या कदम नावाची मोड कशी गेली कवडीतला दमडीतला मडक्यातला बोला बुवा तुझं भाषण नको तुझं भाषण नको भजन दाखव मला बुवा तुझं भाषण नको भजन दाखव मला बुवा तुझं भाषण नको भजन दाखव मला. त्यानंतर आमच्या परशुराम बुवा कदम बुवानी लगेच या कदम नावाचा अर्थ कसा केला बघा कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता सुतार आणि कदमाची जोडी असायची तेव्हा. आता पण सुतार आणि कदमाची जोडी आहे पण आमचं काय धडबलं नाही आणि आता तर अजिबात धडबलं नाही. त्याच्या तब्येतीकडे बघलास ना बिकट परिस्थिती आहे. परमेश्वरासाठी प्रार्थना करतो आमच्या बुवांना जरा चांगला लाडबीड करा म्हणजे पुढे येणाऱ्या काळात आमचे अजून चांगले कार्यक्रम होतील. कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता अरे बंद कर आता तुझी सुताराची गाथा बंद कर आता तुझी सुताराची गाथा जसे इथे पंढरीच्या वाळवंटात जसं आमच्या पाटील बुवांनी गजर रचला होता तसंच या ठिकाणी क्रिकेटचं मैदान आहे आणि इथे पण देखील पंढरीचे वाळवंटच आहे. तेव्हा पाटील बुवा काय म्हणायचे पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडिया संतांविरुद्ध पंडितांचा सामना रंगला संतांविरुद्ध पंडितांचा सामना रंगला पंढरीच्या वाळवंटात खेळ महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात जशी पंचरत्नांनी ही भजनाची परंपरा चालू आहे तशी विठ्ठल रखुमाई प्रासादिक मंडळाची शान असणारे आमचे विजय बुवा विकास बुवा गणपत बुवा आणि अमित बुवा हे देखील आज ही भजनं करून अख्खी पंढरी गाजवतात. म्हणून म्हणतोय परंपरा भजनाची जपीची बुवा ते झाले महान